फेब्रुवारी 2026 या येणाऱ्या 12वीच्या बोर्डच्या परीक्षेसाठी शासन काही नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक परीक्षा केंद्रावरती कंपल्सरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की कॉपी मुक्त परीक्षा या शासनाच्या अभियानासाठी सर्व ती खबरदारी म्हणून कोणत्याही केंद्रावरती कुठल्याही प्रकारची चिटिंग होणार नाही याची सर्व ती काळजी शासन यावर्षी घेणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रॅक्टिकल आणि ओरल तसेच थेरी रिटर्न टेस्ट या दोघही प्रकारासाठी 35% पासिंग कॅटेरिया या वर्षीपासून लागू होणार आहे. म्हणजे काय की 20 मार्कासाठी 7 मार्क प्रॅक्टिकल मध्ये पासिंग साठी असणं गरजेचं असणार आहे आणि 80 मार्काच्या पेपरमध्ये 24 मार्क्स पासिंग साठी थेरी पेपरमध्ये असणं गरजेचं आहे. दोघांपैकी कुठल्याही एका प्रकारात जर आपण फेल असू तर आपला त्या विषयाचा रिझल्ट हा फेल येऊ शकतो आणि म्हणून असं जर गोष्टी यावर्षी लागू झाल्या तर ती विद्यार्थ्यासाठी मोठी अडचण ठरू शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीपासूनच आपण ह्या दोघही प्रकारच्या परीक्षेमध्ये 35% पेक्षा अधिक मार्क्स कसे मिळवू यासाठी आतापासून तयारीला लागा आणि शासनाच्या येऊ घातलेल्या नवीन नियमाप्रमाणे जर सगळ्याच गोष्टी पुढच्या वर्षीसाठी कंपल्सरी झाल्या तर मात्र आपण त्या ठिकाणी अडचणीत यायला नको. म्हणून आतापासूनच या सगळ्या दृष्टीचा विचार करून अभ्यासाला लागा. येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.